मंगळुरपेर येथील एसटी बस स्थानक परिसरात महिलांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूप बंद असल्याचं वास्तव समोर आले। महिलांची सुरक्षितता, विश्रांती आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना प्रत्यक्षात मात्र केवळ कागदावरच उतरल्याचं चित्र दिसून येते। प्रवासी महिला, गरोदर माता, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला तसंच ग्रामीण भागातून बस स्थानकात येणाऱ्या महिलांना बसची प्रतीक्षा करताना सुरक्षित आणि सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी हा हिरकणी कक्षाचा मुख्य उद्देश आहे। मात्र हा कक्ष कायमस्वरूपी बंद असल्याने महिलांना उन्हात, पावसात तसंच गर्दीमध्ये उभं राहून बसची वाट पाहावी लागते। बस स्थानकात आधीच स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि बसण्याच्या जागेचा अभाव असताना हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलांच्या गैरसोयींमध्ये अधिकच भर पडते। हिरकणी कक्ष तातडीने सुरू करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करावेत, तसंच कक्षा बंद ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी महिलांसह नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।